मैं सलीम मंसूरी, खबर आपको दूंगा पूरी। थाने बोल में आपका स्वागत है। मुंबई में आयोजित एक भव्य कार्यक्रम में वरिष्ठ नेता रविंद्र चव्हाण की शानदार पुस्तक का शुभारंभ किया गया। इस खास मौके पर महाराष्ट्र के मुख्यमंत्री ने कार्यक्रम में उपस्थित रहकर पुस्तक का विमोचन किया और जोरदार भाषण दिया। मुख्यमंत्री ने अपने संबोधन में रविंद्र चव्हाण के राजनीतिक और सामाजिक कार्यों की सराहना करते हुए कहा कि यह पुस्तक युवाओं और समाज के लिए प्रेरणादायक साबित होगी। उन्होंने कहा कि राजनीति केवल सत्ता का माध्यम नहीं बल्कि समाज सेवा का मजबूत जरिया है। कार्यक्रम में बड़ी संख्या में पार्टी पदाधिकारी, कार्यकर्ता और समर्थक मौजूद रहे। मुख्यमंत्री के भाषण के दौरान कई बार तालियों की गड़गड़ाहट सुनाई दी। वहीं रविंद्र चव्हाण ने सभी अतिथियों का आभार व्यक्त करते हुए कहा कि इस पुस्तक के माध्यम से उन्होंने अपने अनुभव और विचार लोगों तक पहुंचाने की कोशिश की है। कार्यक्रम का माहौल उत्साह और जोश से भरा नजर आया और मुख्यमंत्री के संबोधन की चर्चा राजनीतिक गलियारों में तेज हो गई है। मुख्यमंत्री, माननीय प्रदेश अध्यक्ष, सर्व सन्माननीय अतिथींना विनंती की दीप प्रज्वलन करू। तसेच स्वर्गीय डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाल उपाध्यायजी, भारत माता यांच्या प्रतिमेस वंदन करून सर्व सन्माननीय मुख्यमंत्री व सर्वांनी आसनस्थ व्हावे अशी विनंती करतो। महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं स्वागत। माननीय प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती है कि इसी संग्राह्य अंक का हिंदी में अनुवाद है और उस हिंदी पुस्तक का वो प्रकाशन करे, ऐसे मैं अनुरोध करता हूं। सम्माननीय महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री देवेंद्र जी फडणवीस, इनके हस्ते आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी के 12 वर्ष, आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भारताची प्रगती व समृद्ध वाटचाल होत असताना महाराष्ट्रामध्ये सुद्धा माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये मेहनतीने, परिश्रमाने केंद्राच्या अनेक योजना कार्यान्वित करून महाराष्ट्राला सुजलाम आणि सुफलाम करणारे, प्रत्येक घटकाला न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये आग्रही राहणारे, महाराष्ट्राचे लोकप्रिय, कार्यतत्पर, सक्षमतेने महाराष्ट्राला पुढे लाडके पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदीजी 26 मे 2026 रोजी पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीची 12 वर्षे पूर्ण करत आहेत। आजच्या या राष्ट्र निर्माणाची तपोपूर्ती विशेष संग्राह्य अंक प्रकाशन सोहळ्याला भारत माता की हे एक तप भारतासाठी आणि समस्त भारतीयांसाठी वरदान ठरले। या ऐतिहासिक पर्वानिमित्त राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती या विशेष संग्राह्य अंकाचे प्रकाशन माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री म्हणून आजच्या या कार्यक्रमाचं प्रमुखतेने या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। मी सन्माननीय सर्व अतिथींना विनंती करतो की या कार्यक्रमाची सुरुवात आपण वंदे मातरम आणि त्याच्या मागोमाग महाराष्ट्र राज्यगीताने करू।
माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. खरं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी राष्ट्र परमवैभवाच्या दिशेने घेऊन जात असताना भारत माता की जय हा जो ही जी घोषणा आहे की हा मंत्र आहे, हा मंत्र जेव्हा जेव्हा कोणीतरी एखादं छोटं बाळ की जे नुकतं जन्माला आलंय, जे आई आणि बाबा असं म्हणायला सुरुवात करताय, त्याच्या कानावरती सुद्धा जेव्हा भारत माता की असा जेव्हा शब्द येईल तेव्हा त्याने सुद्धा दोन्ही हात उंच करून जय म्हटलं पाहिजे. ही भावना आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी या पूर्णच्या पूर्ण 12 वर्षामध्ये तयार करण्याचं काम केलं. प्रत्येक क्षेत्र आणि या प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असताना देशाला एक वेगळी दिशा कशी देता येईल, जगाच्या समोर भारत देशाला एक विश्वामधला असणारा सर्वश्रेष्ठ देश म्हणून नावारूपाला कसा येईल या दृष्टिकोनातून जे ते करता येऊ शकतं ते करण्याचा प्रयत्न हा आदरणीय पंतप्रधानांनी केला. विशेष म्हणजे काय तर एक मानसिकता बदलण्याचं काम सुद्धा हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं. प्रत्येक व्यक्तीला असं वाटत होतं की येणारा काळ हा आपण आणि आपल्या देशातील असणारा प्रत्येक जण हा कशा पद्धतीने विचार करतोय आणि एक संपूर्ण देशभरामध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधात एक जन आंदोलन उभं केलं. आणि त्या जन आंदोलन फक्त उभं केलं नाही तर ज्या वेळेला मी पंतप्रधान म्हणून शपथ घेईन, पंतप्रधान म्हणून मी माझी कारकीर्द सुरू करीन, तेव्हा एक स्वतःच्या मनामध्ये त्यांनी विचार केला आणि त्यांनी बोलून दाखवलं, मैं न खाऊंगा और किसी को खाने नहीं दूंगा. पारदर्शकपणे कारभार हा यानंतरच्या काळामध्ये देशामध्ये होईल याची त्यांनी पूर्ण दखल घेतली आणि पार्लमेंट टू पंचायत तपपूर्ती विशेष संग्रही अंक प्रकाशन 16 या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्माननीय मुख्यमंत्र्यांचं स्वागत प्रदेशाचे अध्यक्ष यांनी केलं. महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष माननीय आमदार श्री रवींद्र चव्हाणजी यांचं स्वागत प्रदेशाचे सरचिटणीस श्री राजेश पांडेजी करतील. राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती विशेष संग्रही अंक प्रकाशन 16 महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय श्री रवींद्र चव्हाणजी यांचं स्वागत सरचिटणीस श्री राजेश पांडेजी करतील. महाराष्ट्र राज्याचे मंत्री सन्माननीय श्री मंगलप्रभात अरोडाजी यांचं स्वागत आमदार सरचिटणीस श्री संजय कुटेजी करतील. हेलो बोल ना, बोल. सन्माननीय मुंबईचे अध्यक्ष आमदार श्री अमितजी साठम यांचं स्वागत सन्माननीय आमदार श्री निरंजन डावखरे करतील. सन्माननीय मुंबईचे अध्यक्ष अमितजी साठम. राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती या विशेष संग्रही अंकाचा सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती है कि इसी संग्रही अंक का हिंदी में अनुवाद है और उस हिंदी पुस्तक का वो प्रकाशन करे, ऐसे मैं अनुरोध करता हूं. सम्माननीय महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री देवेंद्र जी फडणवीस, इनके हस्ते आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी के 12 वर्ष, आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भारताची प्रगती व समृद्ध वाटचाल होत असताना महाराष्ट्रामध्ये सुद्धा माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये
मेहनतीने परिश्रमाने केंद्राच्या अनेक योजना कार्यान्वित करून महाराष्ट्राला सुजलाम आणि सुफलाम करणारे, प्रत्येक घटकाला न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये आग्रही राहणारे, महाराष्ट्राचे लोकप्रिय कार्यतत्पर, सक्षमतेने महाराष्ट्राला पुढे राहू दे, ऑफ द रेकॉर्ड चालले आता. आणि मुरलीदेवराचं मॅनेजमेंट मुरलीदेवरासारखा कॉर्पोरेट राजीव गांधी पंतप्रधान उभं राहिल्यावर नेमकं माहीत पडलं चालू आहे दुसरा करून आला झालं तरी गांधींचा रेफरन्स काढलाच पाहिजे. म्हणजे वंदे भारत लागलं नाही ना बघा राहुल गांधी तक्रार करतो म्हणजे मला बोलतो. या उद्बोधनाने आपल्या सर्वांना प्रेरणादायी विचार मिळाले. सर्व पत्रकार बंधू आणि सर्व मान्यवरांना नम्र विनंती आहे की प्रकाशन सोहळा संपल्यानंतर बाहेर पडताना प्रवेशद्वारावर आपल्यासाठी राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती त्या कॉफी टेबलची प्रत ठेवलेली आहे. मी सन्माननीय मुख्यमंत्री आणि प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय श्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने होईल. सामूहिक राष्ट्रगीतासाठी सर्वांनी आपापल्या जागी उभे राहावी. नायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. एक सेकंड सर. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती या मोदीजींच्या कार्यकाळाला 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारी ही जी काही एक हे कॉफी टेबल बुक आहे, पुस्तिका आहे, याच्या प्रकाशन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले ज्यांच्या संकल्पनेतून हे कॉफी टेबल बुक तयार झालं ते महाराष्ट्राचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणजी, मंत्री मंगल प्रभात लोढाजी, मुंबईचे अध्यक्ष अमित साटमजी, आमदार निरंजन डावखरेजी, योगेश सागरजी, संजय कुटेजी, सुनील राणेजी, राजेश पांडेजी, समोर उपस्थित असलेले माध्यम क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी रवींद्र चव्हाण साहेबांचं मनापासून अभिनंदन करेन की माननीय प्रधानमंत्री महोदयांना शपथ घेऊन उद्या 12 वर्ष पूर्ण होत आहेत.
26 मे 2014 ला 26 मे 2014 ला जो आवाज आपण सर्वांनी ऐकला, मैं नरेंद्र दामोदर दास मोदी, तो आवाज आजही आपल्या सर्वांच्या कानामध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी गुंजतो आहे. आणि ही 12 वर्ष अक्षरशः थक्क करणारी अशा प्रकारची 12 वर्षे. एखाद्या देशाची शक्ती, एखाद्या देशाचा स्वाभिमान आणि आत्माभिमान कशा पद्धतीनं जागृत करून एक मोठं परिवर्तन घडवलं जाऊ शकतं, हे गेल्या 12 वर्षामध्ये मोदीजींनी दाखवून दिलंय. जो देश एखाद्या याचकाच्या भूमिकेमध्ये, कधी एखाद्या बिचाऱ्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला, आज तो देश आत्मनिर्भर भारत अशा पद्धतीनं जगाच्या पाठीवर स्वाभिमानाने उभा असलेला गेल्या 12 वर्षाच्या या कार्यकाळात आपल्याला पाहायला मिळतोय. खरं म्हणजे 12 वर्षात मोदीजींनी वेगवेगळ्या क्षेत्रात केलेलं कार्य हे एका कॉफी टेबल बुक मध्ये मांडणं देखील अत्यंत कठीण आहे. आणि त्याबद्दल एखाद्या भाषणामध्ये बोलणं हे तर त्याहीपेक्षा कठीण आहे. पण मला असं वाटतं की ही जी काही 12 वर्ष आहेत, ही नवभारताकडे जी काही भारताने वाटचाल केली त्याची ही 12 वर्ष आहेत. विविध क्षेत्रांमध्ये जे परिवर्तन झालंय त्याची ही 12 वर्ष आहेत. आणि या परिवर्तनामध्ये सगळ्यात महत्वाची वाटचाल जर आपण काही केली असेल तर या देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात सामाजिक क्षेत्रामध्ये जे विविध कार्यक्रम झाले, मग त्यामध्ये गरीबाला घर देणं असो, गरीबाला शौचालय देणं असो, गरीबाला गॅस देणं असो, गरीब लक्षित, गरीब केंद्रित अशा प्रकारचा जो अजेंडा या ठिकाणी मोदीजींनी चालवला, त्या अजेंड्याला प्रतिसाद किंवा त्याचा परिणाम हा आपल्याला युनायटेड नेशन्सनी ज्यावेळी अहवाल प्रकाशित केला आणि या गोष्टीला मान्यता दिली की 10 वर्षामध्ये भारताने 25 कोटी लोकांना गरिबीपासून बाहेर काढलेलं आहे, हे ज्यावेळी जगाने मान्य केलं, मला असं वाटतं की त्यापेक्षा मोठा या रिफॉर्म्स मध्ये मी तर असं म्हणेन की जीएसटी हा एक असा रिफॉर्म आहे की ज्याच्यामुळे आम्ही क्वांटम जंप घेतली. आज आपण बघा, जेव्हा जीएसटी या देशामध्ये आला आणि आम्ही ट्रेड बॅरियर्स त्या ठिकाणी तोडले. पूर्वीच्या काळी प्रत्येक राज्य आपला टॅक्स लावायचा आणि त्यामुळे आमच्याकडे परदेशी गुंतवणूकदार हे येऊ शकत नव्हते. ट्रेड बॅरियर्समुळे अनफेअर ट्रेड होता, त्यामुळे लेवल प्लेइंग फील्ड नव्हती. एक प्रकारे हे बॅरियर्स वेपनाइज केले जायचे, त्यातनं देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम व्हायचा. अनेक वर्ष युपीएच्या सरकारने जीएसटी आणण्याचा प्रयत्न केला, ते यशस्वी झाले नाहीत. पण मोदीजींनी जीएसटीवर एकमत घडवलं आणि घडवून या देशामध्ये जीएसटी आणला. मला आजही आठवतं की ज्यावेळी जीएसटीचं बिल राज्याच्या विधानसभेमध्ये मी मांडलं होतं, त्यावेळी विधानसभेमध्ये आमच्या विरोधकांनी खूप गदारोळ करून सांगितलं होतं, आपण मॅन्युफॅक्चरिंग स्टेट आहोत. मॅन्युफॅक्चरिंग स्टेट असल्यामुळे आपला आजचा जो वॅट आहे तो जीएसटीत कन्वर्ट झाला तर तो कमी होईल, महाराष्ट्राचं नुकसान होईल. महाराष्ट्राने जीएसटी स्वीकारू नये. त्यावेळेस मी भाषणामध्ये सांगितलं होतं
की आपण मॅन्युफॅक्चरिंग स्टेट आहोत आणि बॉर्डरलेस व्यापार जर सुरू झाला तर आपला जो काही मॅन्युफॅक्चरिंग बेस आहे हा मोठ्या प्रमाणात वाढेल आणि ज्यावेळेस मॅन्युफॅक्चरिंग बेस वाढतो त्यावेळी त्या मॅन्युफॅक्चरिंग करता कन्झम्पशन देखील करावं लागतं आणि म्हणून आपल्याला त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जीएसटी मिळेल. आज आपण बघा 2017, 18, 16, 17 जेव्हा आपला वॅट गेला आणि जीएसटी आला त्यावेळी महाराष्ट्राचं हायएस्ट कलेक्शन हे 75,000 कोटी रुपये होतं, जे मागच्या वर्षी 2,75,000 कोटी रुपये झाले. आणि आत्ताच परवा आपण बघितलं असेल की जीएसटीचे आकडे घोषित झाले. या आकड्यांमध्ये आपल्या नंतरची जी दोन्ही राज्य आहेत 2 नंबर आणि 3 नंबर ती दोन्ही राज्यांना एकत्रित केलं तरी देखील महाराष्ट्राचा जीएसटी जास्त आहे आणि एक क्वांटम जंप आपण त्या ठिकाणी घेतली जीएसटी मुळे. आणि सगळ्यात महत्वाचं की त्या काळामध्ये सगळे असं म्हणायचे की जीएसटी फेल होणार आणि त्याचं कारण ते सांगायचे 20-25 देशाचा त्या ठिकाणी अनुभव सांगितला जायचा, या देशात फेल झाला, त्या देशात फेल झाला. पण मोदीजींनी जीएसटी तयार करताना या देशातली सगळ्यात मोठी क्रांती जर काही केली असेल तर जीएसटीएनचं नेटवर्क हे डिजिटल इंडिया मधलं एक असं क्रांतिकारी पाऊल आहे. एक अशी ही मी तर असं म्हणेन की जादुई नेटवर्क आहे की ज्याच्यामुळे आज बघा जीएसटीएन मध्ये जीएसटी भरणाऱ्यांचा बेस वॅट भरणारे जे लोक होते त्याच्यापेक्षा 5 पट लोक वाढले. पण जीएसटीएन मुळे सीमलेसली कुठलंही त्या ठिकाणी ह्युमन इंटरव्हेन्शन न करता आज जीएसटी भरता येतोय. आणि नेटवर्क असं आहे की त्या नेटवर्क मध्ये जीएसटी भरल्यानंतर केंद्राचे पैसे थेट केंद्राला जातात, राज्याचे पैसे थेट राज्याला येतात. कुठेही केंद्र आणि राज्य एकमेकावर अवलंबून नाही. अशा पद्धतीनं जीएसटीएनचं नेटवर्क हे त्या ठिकाणी तयार करण्यात आलं आणि म्हणून आज भारत हा या जीएसटी मुळे एक सिंगल बाजारपेठ झाल्याबरोबर मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक सुरू झाली. अर्थात त्याचाही फायदा महाराष्ट्राला सर्वात जास्त झाला कारण देशात परदेशी गुंतवणूक तर 5-7 पटीने वाढली, पण येणाऱ्या गुंतवणुकीपैकी 40% गुंतवणूक ही एकटे आपल्या महाराष्ट्रात यायला लागली. त्याचा सगळ्यात मोठा फायदा आणि बेनिफिशियरी आपला महाराष्ट्र आहे. आणि म्हणूनच आपण जर बघितलं तर डिजिटल इकॉनॉमी मध्ये भारताने जे पाऊल ठेवलं यूपीआय हे आपल्या डिजिटायझेशनचं एक दुसरं आश्चर्य आहे. यूपीआय ज्या प्रकारे पेमेंट गेटवे भारताने तयार केला जगातल्या मोठ्या मोठ्या देशांनी आश्चर्याने तोंडात बोट घातलं आणि जगातले किमान 25 देश असे आहेत की जे आता यूपीआय वापरतात, त्यांचा पेमेंट गेटवे हा यूपीआय आहे. मी आता जेव्हा डावोसला गेलो होतो तर डावोस मध्ये त्या ठिकाणी त्यांनी 9 देशांच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स मिनिस्टरची एक कॉन्फरन्स केली आणि मला देखील एक चीफ मिनिस्टर म्हणून त्या ठिकाणी आमची मैत्री भारताची आहे. आणि आजच मी एका फोरमच्या काही लोकांशी बोलत होतो. त्या फोरम मध्ये देशातले काही उद्योगपती होते. ते सगळे उद्योगपती म्हणत होते की आज उद्या जेव्हाही हा वॉर समाप्त होईल त्यावेळी भारत इतक्या युनिक पोझिशन मध्ये आहे. भारताने या सगळ्या परिस्थितीमध्ये जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेमुळे आता एकदा वॉर जेव्हा स्टॉप होईल त्यानंतरचा जो काही इकॉनॉमिक राईज आहे त्याच्यामध्ये भारताला अत्यंत प्रमुख भूमिका मिळेल. मला असं वाटतं की ही जी एक कणखर अशा प्रकारची भूमिका आणि भूमिका दाखवत असताना ऑपरेशन सिंदूर सारखं ऑपरेशन की ज्याच्यामध्ये भारताने आपली सामरिक शक्ती ही दाखवून दिली. कारण आपल्याला माहिती आहे भारत केवळ पाकिस्तानशी युद्ध लढत नव्हता. भारत हा एक प्रकारे चीनशीही सुडो वॉर लढत होता. कारण पाकिस्तानला शस्त्रास्त्र आणि सगळ्या प्रकारची लॉजिस्टिकल मदत ही चायना देत होतं. सगळा त्या ठिकाणी खर्च जो काही असेल त्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की तो कुठून येत होता.
हे सगळ्यांना माहिती आहे. पण भारताने दाखवून दिलं की भारतामध्ये तयार झालेले जे इक्विपमेंट्स आहेत, भारताचे ड्रोन्स, भारताचे जे काही मिसाईल्स, याची शक्ती आपण दाखवून दिली. आणि अक्षरशः प्रिसिशनने जे काही त्या ठिकाणी त्यांच्या युद्धाचे विमानं होते, एअर बेसेस होत्या, त्या नष्ट करण्याचं काम आपण हे करून दाखवलं. दुसरीकडे त्यांनी त्यांच्या चायना मेड अशा प्रकारचे हजारो ड्रोन्स, मिसाईल्स सगळे आपल्यावर टाकले. एकही ड्रोन आणि एकही मिसाईल भारतावर यशस्वीपणे मारा करू शकला नाही. आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमने हवेतच हे सगळं त्या ठिकाणी मारून पाडलं. आणि यात सगळ्यात महत्वाचं काय आहे, आत्मनिर्भरता म्हणजे काय, तर जो भारत जवळपास सगळी शस्त्रास्त्र सगळी ही इम्पोर्ट करत होता, आज तो भारत 50,000 कोटी रुपयाचा एक्सपोर्ट करतोय. आणि कालच माननीय देशाचे रक्षा मंत्री यांच्यासोबत शिर्डीमध्ये एका युनिटचं आम्ही उद्घाटन केलं. निबे इंडस्ट्रीजच्या मोठं युनिट आहे, जवळजवळ त्या ठिकाणी अर्ध्या किलोमीटरचे 9 शेड्स आहेत, ज्या ठिकाणी मिसाईल्स बनतायत, शेल्स बनतायत. आणि त्या ठिकाणी निबेंनी सांगितलं की 365 दिवस भारताला युद्ध लढावं लागलं तरी जो दारुगोळा लागेल तो करण्याची कॅपॅसिटी आमची आहे. अशाच प्रकारची कॅपॅसिटी आज आपण पाहतोय. आपल्याकडे सोलर इंडस्ट्री असेल, आपल्याकडे LNT असेल, आपल्याकडे कल्याणी असतील, या सगळ्यांनी तयार केली आहे. पण यातलं सगळ्यात महत्वाचं काय आहे, तर त्या ठिकाणी 5 वर्षाचं त्यांचं सगळं प्रोडक्शन हे इस्रायलने बुक केलंय. संपूर्ण 100% प्रोडक्शन त्यांचं बुक केलेलं आहे. त्यामुळे आता भारत आत्मनिर्भर तर आहेच, पण मोदीजींनी जे सांगितलं मेक इन इंडिया अँड मेक फॉर वर्ल्ड, ते आता खऱ्या अर्थानं पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून एक नवीन भारत की ज्याच्यामध्ये गरिबाचा विचार होतो, एक नवीन भारत की ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा विचार होतो, ज्याच्यामध्ये महिला या लक्षित धरून बेटी बचाव पासनं बेटी पढाव पासनं तर लखपती दीदी पर्यंत विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांना अधिकारिता दिली जाते. अशा प्रकारचा एक भारत, युवांची स्वप्न पूर्ण करणारा, स्टार्टअप इकोसिस्टीम हा रुजवणारा भारत आज आपण या ठिकाणी या 12 वर्षात तयार झालेला बघतो आहोत. आणि म्हणूनच मला असं वाटतं की जी तपपूर्ती आहे, या तपपूर्तीच्या निमित्ताने रवींद्र चव्हाणजींनी हे जे काही कॉफी टेबल बुक या ठिकाणी प्रकाशित केलंय, यामध्ये मेजर हायलाइट्स हे आपण आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि विशेषतः मला आनंद आहे की ज्यांचं म्हणणं हे महाराष्ट्रातले लोक ऐकतात, असे अनेक लोक माध्यम क्षेत्रातले हे आपण या ठिकाणी बोलवलेले आहेत. हा संपूर्ण विषय जे एम्प्लिफाय करू शकतात अशा पद्धतीची मंडळी या ठिकाणी सगळी आलेली आहेत. त्यामुळे मला विश्वास आहे की आपल्या सर्वांच्या माध्यमातून भारताची ही वाटचाल ही आपण जनाजनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न कराल. मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. माननीय रवींद्र चव्हाणजींचे मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. करत होतो त्यावेळी ब्राझीलच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या AI मिनिस्टर होत्या, त्या ब्राझीलच्या अर्थमंत्री देखील होत्या. त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की आता आम्ही कंप्लीट डिजिटल अशा पद्धतीच्या इकॉनॉमीकडे चाललो आहोत. आणि या डिजिटल इकॉनॉमीमध्ये जात असताना आम्ही भारताचा UPI स्वीकारलाय आणि त्याच्यामुळे आमची डिजिटल इकॉनॉमी चांगल्या पद्धतीनं प्रोसेड होते. त्यावेळी मला इतका अभिमान वाटला की आपल्या मोदीजींनी एक अशी गोष्ट तयार केली की ब्राझील सारखा देश, जगातले मोठे मोठे देश हे या ठिकाणी आज आपला UPI स्वीकारतायत. आणि याच्यामुळे
आपल्या देशातल्या डिलिव्हरी सिस्टीम मध्ये म्हणजे आपल्याला कल्पना आहे, राजीव गांधी म्हणाले होते 1 रुपया दिल्लीतनं पाठवतो तर केवळ 15 पैसे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतात, कारण आपली डिलिव्हरी सिस्टीम अशी होती जी व्यक्ती केंद्रित नव्हती, ती त्या ठिकाणी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था केंद्रित होती. व्यवस्थेतल्या प्रत्येक माणसाला त्यातनं आपला शेअर काढून घेता येत होता आणि त्यामुळे शेवटच्या माणसाला 15 पैसेच मिळायचे. पण मोदीजींनी ही जी सिस्टीम उभी केली, मोबाईल आणि UPI ची जी सिस्टीम तयार केली, जनधन खात्यांची जी सिस्टीम तयार केली, त्यामुळे आता कुठल्याही योजनेचे पैसे हे थेट बेनिफिशरीच्या खात्यामध्ये जातात. आता आपल्याला हे ऐकायला मिळत नाही की तहसीलदाराने पैसा रोखला, तलाठ्याने आमचे पैसे खाऊन टाकले, कुठल्या तरी इंजिनियरने आमचे पैसे मारून टाकले. आता हे होत नाही, थेट लोकांच्या खात्यामध्ये पैसे जायला लागले आणि भारतातल्या डिलिव्हरी सिस्टीमला एक प्रकारे नवीन रूप देऊन या देशातला ग्रासरूटचा जो भ्रष्टाचार होता तो समाप्त करण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी केलं. खरं म्हणजे मी एक एक विषय सांगत राहिलो तर अख्खी रात्र मी याच्यावर भाषण करू शकेन, पण मला असं वाटतं की एका क्षेत्राकडे अजून आपण लक्ष दिलं पाहिजे, ते म्हणजे फॉरेन पॉलिसी आणि डिफेन्स. एक नवीन भारत आपण पाहतोय जो कोणाच्याही दबावात येत नाही. आपण पाहिलं अलीकडच्या काळामध्ये ट्रेड ही वेपनाइज होते. आपण बघितलं भारतावर वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेड बॅरियर्स टाकले, पण ट्रेड बॅरियर्स टाकल्यानंतर भारत याच्यात म्हणून गेला नाही. भारताने विनंती केली नाही की तुम्ही ट्रेड बॅरियर्स उचला. भारताने सांगितलं ट्रेड ट्रीटी होईल, पण ती होत असताना आमच्या शेतकऱ्याचं हित हे जर त्या ट्रेड ट्रीटीमध्ये असेल तर आम्ही त्या ठिकाणी तो करार करू. आणि शेवटपर्यंत भारताने कणखर भूमिका घेतल्यामुळे आज आपण पाहतोय अमेरिकेसोबतही आपला करार झाला, तर आपण आपल्या शेतकऱ्याला त्या करारातनं बाहेर ठेवलं. अमेरिकेमधला सबसिडाइज माल हा भारतामध्ये बॅरियर फ्री येऊ शकत नाही, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्या करारामध्ये आपण नमूद केलं आणि आपल्या शेतकऱ्यांना आज त्या ठिकाणी इन्सुलेट करण्याचं काम केलं. आज स्थिती अशी आहे की आपण इतकं महत्वाचं मार्केट झालो की याच्यामध्ये युरोपने आपल्याशी FTA केला. आता भारत आणि युरोप हे असे पार्टनर्स आहेत की ज्यांच्यामध्ये व्यापार करार झाल्यामुळे बॅरियरलेस भारताला आपल्या वस्तू युरोपच्या मार्केटमध्ये पाठवता येतात. आणि आपण आता अशा स्थितीत आहोत की अनेक देशांसोबत आपला व्यापार ट्रेड सरप्लस आहे. आपण ट्रेड डेफिसिट मध्ये नाही आहोत. अनेक महत्वाच्या राष्ट्रांसोबत आपण त्यांना जास्त निर्यात करतो आणि त्यांच्याकडनं कमी आयात करतो. अशा पद्धतीनं आज आपली रचना झाली आहे. ऑस्ट्रेलिया सोबत आपण FTA केला. वेगवेगळ्या देशांसोबत हा FTA केल्यामुळे आता एक मोठी बृहद अशा प्रकारची बाजारपेठ आपल्या टर्म्सवर, भारताच्या टर्म्सवर भारताला मिळाली. आणि प्रत्येक युद्धजन्य परिस्थितीमध्ये भारताने आपली भूमिका ठामपणे मांडली. कोणाचीही बाजू न घेता भारताने त्या ठिकाणी आपली कणखर भूमिका मांडत असताना जगात आता अशी पोझिशन करून ठेवली आहे की जगातले सगळे जे लीडर्स आहेत हे असं म्हणतात की आम्हाला भारतासोबत मैत्री ठेवायची आहे. कालच आपण ट्रम्प यांचं भाषण ऐकलं असेल. ते म्हणाले भारत आमचा मित्र आहे, भारताला जे पाहिजे ते देण्याकरता आम्ही तयार आहोत. जगामध्ये अमेरिका असो, रशिया असो, युरोप असो, अगदी ज्यांचे युद्ध चालले आहेत ते रशिया आणि युक्रेन असो किंवा अमेरिका, इस्रायल आणि इराण असो, हा प्रत्येक देश म्हणतो